डोळ्याचं पारणं फेडणारा सामना सुरू होतोय. सुपर ओव्हर. जरा एकदा टाळ्या वाजू आपण दोन्ही संघांसाठी. उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांकडून. दोन्ही संघांना प्रतिसाद मिळतोय. काय मॅच खेळले दोन्ही संघ. मला वाटतं या सामन्याची चर्चा होणार आहे संपूर्ण वर्षभर. बबलू पाटील फुल टॉस. पहिल्याच बॉलला फलंदाज बाद. बबलू पाटील बाद. ओव्हर दी वेस्ट चेक करायचंय. थँक्यू डीजे. ओव्हर दी वेस्ट पंच चेक करतायत. कमरेच्या वर चेंडू आहे का. पंचांनी बबलू पाटीलला तिथे थांबवलंय. फुल टॉस बॉल होता आणि याबरोबरच आपण बघूया तर फेअर डिलिव्हरी. बबलू पाटील बाद आहे. तर पुढचे चला शिरूर. शिरूर सातारा. शिरूर सातारा कॅप्टन चला. मयूर कुंभार पप्पू तोडकर. चला टॉस येत. दोन्ही संघ नायक आलेत. टॉस कोणाच्या हस्ते करायचा आहे बापू सांगा. सुपर ओव्हरचा थरार आपण इथे अनुभवतोय. सन्मान्य मंगेशजी देठे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. दोन्ही संघ नायक इथे उपस्थित आहेत आणि नाणेफेक देखील होणार आहे. सेकंड सेमीफायनल. सेमीफायनलचा दुसरा सामना लख सूर्यप्रकाश इथे पडलेला आहे. बाहेरची कड. हो झेल सुटलेला आहे. झेल सुटलेला आहे. इथे निश्चित पारगाव संघ अडचणीत आला होता. दोन फलंदाज त्यांनी गमावले असते तर तिथेच सामना संपला असता. पप्पू तोडकर विथ ड्रेस तुम्ही आवश्यक होता टॉसला. दुसरा पाठवा किंवा तुम्ही दुसऱ्याचा टी शर्ट घालून या तरी चालेल. इधर तूफान दम तोड़ देते हैं इनके जीत के सामने. यस कडक कडक शॉट. 5 धावा फलकावरती लागतायत. आव्हान अजून कायम आहे. फूल सुंगना हो तो गुलिस्तान जाओ. अंगारों के शहर में आपको लढना ही होगा. इथे फुलं नाहीयेत आणि विजयाच्या वाटेवरती जर फुलं पसरायची असतील तर निखाऱ्यांवरती चालण्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही संघांना याची जाणीव आहे. कृष्णा गवळी कृष्णा पवार गोलंदाजी मार्कवरती. कृष्णा गवळी यष्टांच्या पाठीमागं. फलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत. 5 पहिल्या चेंडूवरती बबलू पाटीलचा विकेट काढला होता कृष्णा पवारनं. त्यानंतर विकास सुरोसेला देखील झेल उडवायला भाग पाडलं होतं. यस छापा कॉल कोणाचा होता. सातारा आणि टॉस जिंकलाय शिरूर. तर इथे फलंदाज बाद होतोय अखेर आणि डाव थांबलेला आहे. विजयाचं समीकरण आता असणार आहे 6 धावा. 6 रन्स टू विन. ओनली 6 रन्स टू विन फॉर आचेगाव. कमालीची लढत आहे. सुपर ओव्हरचा थरार आपण इथे बघतोय. तर मैदानाच्या बाहेरून पंचांवरती कुणी शेरेबाजी करायचं काम नाही. असा कुणी जर आम्हाला दिसलास तर त्याला तिथेच शिक्षा देण्यात येईल. आयोजकांकडून स्पष्ट सूचना आहे. पंचांवरती शेरेबाजी नकोय. मैदानावरच्या खेळाडूंना सूचना आहे. पंचांच्या निर्णयावरती आक्षेप नकोय. फेअर डिलिव्हरी फेअर क्रिकेट खेळा. एखादा निर्णय विरोधात गेला तर खिलाडी वृत्तीने स्वीकार करा. सामना पुढे सुरू ठेवा. एवढी चांगली स्पर्धा आपल्यासाठी आलेली आहे आणि त्यामुळे खेळाचा सन्मान करा. खेळाची प्रतिष्ठा कायम राखा आणि खेळ मोठा करा. तर विजयासाठी मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. मात्र जशी दुसरी इनिंग सुरू होईल समालोचन कक्षामध्ये बदल होईल. मी स्वागत करतो. मात्र 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि राजेश सोरटे निश्चित गोलंदाज असेल. तो पारगाव संघाकडून
श्रीपूरचा, दोन्ही श्रीपूरचे संघ आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला. चला मॅच मैदानामध्ये सुरू राहील. दोन्ही आयकॉन मैदानामध्ये येत आहेत. सलामीसाठी कृष्णा पवार, कृष्णा गवळी, दोन्ही कृष्णा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. पुढचे संघ तयार राहा. दोन्ही संघ पुढचे संघ. तर मला शिरूरने टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतलाय? क्षेत्ररक्षण, फलंदाजीसाठी तयार राहा सातारा. मयूर कुंभार आपली टीम घेऊन डगआउट मध्ये जा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, भवती पैल पारू भव नदीचे. कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन व्हावा परता जीवा. इथे कृष्णा, दोन कृष्णा मैदानामध्ये आहे. टीम साठी लढतायत, लढणार आहेत. टीमला जिंकून देणार का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थे संभवामी युगे युगे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत तिथे सामना जिंकलेला आहे प्रणव माठ श्रीपूर आचेगाव. अभिनंदन. चला टीम बाहेर चला पटकन. दोन्ही संघांनी या बाहेर. शिरूरकर लगेच क्षेत्ररक्षणासाठी चला.